नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी आपण कुकिंगचा ब्लॉग शूट करतोय। आज आम्ही छोटीशी घरामध्ये पार्टी ठेवली आहे। तर 2 मुंडी आणली होती आणि हे लोंबड आणले होते आणि त्याच्यासोबत हे गुडदे पण आणले होते। बघू शकता तुम्ही बाउलमध्ये। हे सगळं मी क्लीन करते आणि आता इथे मुंडी आधी मी शिजत ठेवणार आहे, कारण की मुंड्या खूप मोठ्या होत्या आणि 2 किलोच्या वरती त्याचं मटण पडलंय। तर डायरेक्ट टोपात शिजवण्यापेक्षा मी आधी त्याचं फिकं करून घेणार आहे आणि मग नंतर त्याचं आपण ग्रेव्ही करणार आहे। तुम्ही बघू शकता मी कांदा टाकलाय। कांदा असा ट्रान्सल्युशन होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आहे। पिंकिश झाला पाहिजे, असं काय ब्राऊन वगैरे करायची गरज नाही आहे। ह्याच्यामध्ये थोडासा मी अख्खा गरम मसाला टाकणार आहे, जसं की तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी वगैरे असे गरम मसाले टाकणार आहेत फ्लेवर थोडासा एनहॅन्स करण्यासाठी। लसूण, आलं आणि थोडंसं मिरची टाकणार आहे, कारण की आपण जेव्हा बॉईल करतो तेव्हा त्याच्या पीसेसमध्ये फ्लेवर गेले पाहिजे। काही लोक नुसतं फिकं असंच करायला टाकतात, त्यांचे मग काय होतं, मटणाला टेस्ट लागत नाही। तुम्ही बघू शकता, तुम्ही एकदा असं करून बघा, पूर्ण फ्लेवर आतपर्यंत गेलेलं असतं। टेंडर पीसेस होतात खूप। बघू शकता लसूण टाकलं आहे मी इथे आणि लसूण आमचं चॉप केलेलं आहे चॉपरमध्ये, कारण की हॉटेल असल्या कारणामुळे आमच्याकडे नेहमी अवेलेबल असतं, कारण की कधीही आम्हाला काहीही बनवायला लागतं। आता थोडीसं मिरची आहे, तिखटवाली मिरची आहे, तर थोडं कमीच टाकणार आहे। काय मिरची आम्ही नेहमी टाकताना थोडंसं बेतानेच टाकतो, कारण की मिरची आम्ही एकदम लवंगीवाली आणतो। तुम्ही बघू शकता हे सगळं टाकून झाल्यानंतर आता थोडंसं हळद टाकायचं आहे आणि त्याच्यावर मटण टाकणार। मटण थोडंसं मी तेलावर परतून पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये आणि मीठ घालणार आहे, म्हणजे मिठाचा पण फ्लेवर मटणामध्ये उतरतो आणि सगळं फ्लेवरफुल आपलं ऑलरेडी शिजलेलं असतं आणि फक्त आपल्याला त्याच्यामध्ये मसाल्यांचा तडका द्यायचा असतो। आता हे घालून झाल्यावर मी मटण घालून घेणार आहे। बघू शकता किती मटण आहे, 2 मुंड्या आहेत ह्या, पण मुंड्या कदाचित खूप मोठ्या होत्या, म्हणून तुम्ही बघू शकता पूर्ण स्टीलचा घमेला आमचा पूर्ण भरला आहे। चांगलं मी वॉश करून घेतलेलं आहे आणि 2-3 पाण्यातून। आणि बघू शकता भेजा मी ह्याच्यात टाकत नाही आहे, भेजा मी नंतर कालवण करताना टाकणार, कारण की भेजा ॲक्च्युली आम्ही फ्राय करून खातो, पण घरात कोणच भेजा खात नाही, मी आणि माझे मिस्टरच खातात, म्हणून मी म्हटलं रश्यातच टाकते, म्हणजे मुलांना पण त्याचं बेनिफिट भेटेल। तुम्ही बघू शकता भेजा मी नंतर टाकेन। आता मी हे जे शिजायला कठीण असतं ते मी मटण शिजायला इथे ठेवलं आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे, जास्त काय पाणी घालणार नाही आहे, एवढंच घालणार की बॉईल झालं पाहिजे, बॉईल्डमध्ये थोडंसं पाणी राहिलं पाहिजे, करपलं नाही पाहिजे खालून, एवढंच पाणी घालणार। बघू शकता पाणी वरपर्यंत पण नाही आलं, मटण डुबलं एवढंच पाणी आहे। आता ह्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे चांगलं, कारण की मुंडी आहे तर शिजली पाहिजे, म्हणून एक 4 ते 5 शिट्ट्या। इथे मी 1.5 चमचा मीठ घातलं आहे, मटण जास्त आहे, मटणाप्रमाणे आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग आपण मीठ घालायचं। काही लोक जास्त खातात, काही कमी खातात। तोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आम्ही इथे आईस्क्रीम कट केली होती। आज आम्ही हॉटेल दुपारनंतर बंद केलेलं, बरेच दिवस आम्ही सुट्टी नव्हती घेतली, तर आज म्हटलं बंद करूया। तर बघू शकता इथे मी फोडणीची तयारी केली आहे, अख्खा गरम मसाला आणि कांदा मी टाकला आहे, ते शूट करायचं राहिलं। मटणचे पीसेस बघू शकता किती टेंडर झाले आहेत, मस्त पीस शिजले आहेत, नरम झालं आहे पूर्णपणे आणि कलर पण बघू शकता, मटणामध्ये काय जास्त पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे। आणि आता आपण मसाले शिजायला ह्याच पाण्याचा उपयोग करणार, म्हणजे आपल्या ज्या फोडणीमध्ये पण त्या मटणाचा फ्लेवर येईल चांगला। हे टॅमॅटो टाकते मी आता, 3 ते 4 चम्मच टॅमॅटो टाकलं आहे मी इथे ग्रेव्ही केलेली, तर ते पण आम्ही चॉपरमध्येच ग्रेव्ही करतो। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एक पीस राहिला आहे टॅमॅटोचा, तो मला काढेन मी आता। तो ॲक्च्युली कधीकधी राहतो असं, कारण की चॉपर मोठा आहे, तर कमी जर करायला घेतलं की कधीकधी त्याच्यामध्ये चंक्स राहतात, मग ते आम्ही चंक्स काढतो, नेक्स्ट बॅचमध्ये ते हे करून टाकतो। मी हे त्याचं मॅशअप करण्याचा प्रयत्न केला, मॅश नाही झालं तर मी ते काढून टाकलं। तुम्ही बघू शकता मसाला पण चांगला भाजला पाहिजे। कुठल्याही पदार्थाला चव तेव्हा येते जेव्हा आपण चांगलं त्या मसाल्याला भाजतो, त्याच्यात तेल सुटेपर्यंत आपण त्याला शिजवतो, तेव्हाच त्याला टेस्ट येते। इथे फिकं माझ्या मिस्टरांनी थोडंसं खायला घेतलं आहे आणि भैरवला पण देत आहेत। इथे मी पाणी टाकलं आहे, तेल सुटेपर्यंत चांगलं 2-3 वेळा मी पाणी टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। बघू शकता भैरव तिथे खातोय, पप्पासोबत मजा करतोय आणि बघू शकता किती म्हणजे भाजण्याचं जे आहे प्रोसेस, ते इथे मी 4 चमचे मसाला घेतला आहे, 1 ते 1.5 चमचे हळद घेतली आहे, धनिया पावडर संपलेली तर 1-1.5 चमचाच धनिया पावडर होती, ती पण मी त्याच्यात टाकली
4 चमचे मसाला ह्याच्याकरता घेतला कारण 2 किलोच्या वरती मटण होतं. एक किलो मटणामध्ये आपण 2 चमचे मसाला पुरेसा होतो. तर त्या हिशोबाने मी मसाला घेतला आहे. तुम्ही बघू शकता मी मसाला इथे टाकला आहे. मसाला टाकल्यानंतर पण आपण बराच वेळ ह्याला परतून घ्यायचं आहे. जेवढं परतवणार तेवढं चव येणार. इथे भैरव भुकतोय आमचा. तर चविष्ट जेवणाची एकच आहे की आळशीपणा न करता मसाल्यांना चांगलं भाजलं पाहिजे. आता हेच पाणी जे मटण शिजवलेलं पाणी आहे ते मी ग्रेव्ही शिजण्यासाठी वापरते. कारण की त्याच्या ग्रेव्हीमध्ये पण तर टेस्ट आला पाहिजे ना. जसं मटणामध्ये मसाले टाकलेत आपण फ्लेवर जाण्यासाठी, तसं ग्रेव्हीला पण मटणाचा फ्लेवर आला पाहिजे. म्हणून त्याच पाण्यामध्ये आपण ग्रेव्हीला चांगलं शिजवून घेणार. तेल सुटेपर्यंत 4-5 वेळेला परतून घेणार. हे पाणी टाकताच एक मटणाचा खमंग वास सुटतो. आणि हे सगळे जे काही मसाले आहेत तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे. तर हे सगळे मसाले मी स्वतः बनवलेले आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मला कमेंट करू शकता. आणि मला पाहिजे तर मी माझा नंबर पण शेअर करेन. तुम्हाला मी मसाले नक्की पोचते करू शकते. तर बघू शकता किती चांगलं तेल सुटलं आहे. पुन्हा मी ह्याच्यात पाणी घालून पुन्हा ह्याचं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेणार. कारण कुठलंही जेवण असतं ते भाजण्यावर असतं. चांगलं जर आपण त्याला भाजलं तर ते नक्की टेस्ट चांगला येतो. असं नाही की ठेवलं आहे ते शिजेल असं नाही करायचं. चांगलं परतून आता हे सगळं मटण मी त्या मसाल्यात टाकेन. तेलाचा तरंग बघू शकता तुम्ही किती छान भाजले मी त्या मसाल्याला. आता हे मसाला सगळा मटण सगळं त्यात टाकून घेतलं. आता परत एकदा चांगलं त्याला मिक्स करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये भेजा टाकणार आहे मी आता. कारण की भेजा लगेच शिजतो. तर जे आपण हे शिजण्यासाठी ग्रेव्ही आणि मटण एकजीव होण्यासाठी वेळ देऊ त्याच्यामध्येच आपला भेजा शिजेल चांगला. बघू शकता तुम्ही आता मिक्स केलं आहे. आता मी ह्याच्यात भेजा टाकते. बघू शकता किती मोठा भेजा आहे. म्हणजे ह्याची मुंडी पण मोठीच असेल. तुम्ही अंदाज लावू शकता. आता हे भेजा टाकून पण चांगलं मिक्स करूया आपण. आणि मटणामध्ये मीठ वगैरे आपण टाकलेलं. तर मीठ जर आपल्याला वाटलं कमी आहे तर आपण त्याच्यामध्ये पुढे मीठ टाकूया. आता सध्या मिठा वगैरेची काही गरज नाही कारण की आपण शिजताना मीठ टाकलेलं. आता ढाकण देऊन त्याच्यावर पाणी ठेवणार. पाणी नेहमी ठेवायचं की जर अचानक कधी सुकलं तर आपल्याला ते वरचं ताटावरचं पाणी टाकता येते. इथे मी लोंबड आणले होते कालजी वगैरे ते बनवते. एक तेलात गरम मसाला टाकला अख्खा आणि त्याच्यामध्ये कांदा टाकते. त्याच्यामध्ये काळजी होती, फुफ्फुस होतं, लिव्हर होता आणि तिल्ली होती, परत गुडदे होते. ते सगळं आपण इथे साईडला सुकं बनवणार आहे. ग्रीन मसाल्यामध्ये हिरवं कालवण करणार आहे त्याचं. तुम्ही बघू शकता ड्रायमध्ये करणार आहे, कालवण नाही पण ड्राय करणार आहे आपण त्याला. तर हे कांदा वगैरे चांगला परतून घेऊया. ह्याच्यामध्ये पण कांदा एवढा काय चॉकलेटी करण्याची गरज नाही आहे. बघू शकता तुम्ही कलर किती छान आला आहे. आणि ग्रेव्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकतो आहे आपण. हा पण मी माझ्या घरी बनवलेलाच गरम मसाला आहे. बघू शकता कलर आणि सुगंध तर मी तुम्हाला सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये, पण सुगंध पण अप्रतिम होता आणि चवीला तर एक नंबरच झाली होती. म्हणजे चव व्हिडिओत न सांगता तुम्हाला रंगत बघून चवेचा अंदाज कळला असेल. कोथिंबीर टाकली आहे बघू शकता. ह्याच्यामध्ये मी खोबरं वाटून टाकलं होतं. कदाचित त्याचं व्हिडिओ झाला नाही, पण ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं पण वाटण टाकलं होतं. सुकं खोबरं भाजलेलं आणि त्याच्यामध्ये थोडंसे गरम मसाल्याचा वापर करून वाटून ते खोबरं टाकलं होतं. ते शूट करायचं राहिलं आमचं. तुम्ही बघू शकता इथे कांदा परतला जातो आहे. आता ह्याच्यामध्ये आलं, मिरची आणि लसूण हे आपण घालून घेतो. हे लसूण आहे. आता आपण आलं घालणार आहे ह्याच्यात. हे आलं आहे आणि आता मिरची घालणार आहे. तर ही मिरची आहे. मिरची आमची लवंगी असते तर थोडी बेतानी घालावी लागते कारण की खूप तिखट होतं. आता ह्याला चांगलं परतून घेऊया आणि ह्याच्यावर बिना काही मसाले घालता आधी ते सगळं टाकून चांगलं त्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. कारण की ज्या फुफ्फुस वगैरे काळजी वगैरे असतं त्याच्यामध्ये पाणी असतं. त्यांच्या स्वतःच्या पाणीमध्ये ते जर शिजलं, ह्याला चांगलं धुवून वगैरे घेतलं आहे. आता मी डायरेक्टली ह्याच्यात टाकणार आहे पूर्ण. तर स्वतःच्या पाण्यात शिजले की त्याला एक मस्त चव येते. तर हे खूप भाजूया आपण ह्याला.
तुम्ही बघाल आता ह्याचा कलर कसा आहे आणि भाजून झाल्यानंतर त्याचा कलर कसा होणार आहे तुम्ही बघू शकता। अजून ह्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, गुडदे। ते लवकर शिजतात म्हणून ते नंतर आपण टाकणार। हे शिजायला थोडा वेळ लागतो। ह्याच्यामध्ये थोडंसं मी तेल ॲड केलं। तेल मी बेतानेच टाकते कारण की तेल जास्त झालं की घरात कोणाला जास्त आवडत नाही, म्हणून जर लागलं आपल्याला वाटलं हे चांगलं आपण फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आणि आता जर फ्राय झाल्यावर ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, मग तुम्हाला समजेल की मी किती वेळ फ्राय केलं आहे। एवढं आपल्याला मोठा व्हिडिओ करता येत नाही, तर आता हे असंच आपण ठेवणार आहे आणि थोडासा गॅस स्लो केला आणि वातावरण बघू शकता, भरपूर पाऊस पडतोय उलव्यामध्ये। बघू शकता पावसाने हालत खराब केली आहे। वातावरण खूप छान आहे, बघू शकता। आता हे किती भाजले, याचा कलर बघू शकता भाजून किती छान कलर आला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे गुडदे टाकणार आहे। ह्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे, पण हे शिजतात लवकर म्हणून ह्याचे पीसेस पण आपण मोठे मोठे केले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळदी आणि गरम मसाला टाकणार आहे। ह्याच्यामध्ये जास्त काय मसाला टाकणार नाही, नंतर आपण ह्याचं हिरवं वाटण करणार। जसं थोडंसं मिरची, पुदिना, कोथिंबीर हे टाकून आपण त्याचं मस्त एक बर्फ टाकून पेस्ट करून घेणार आहे, कारण की आपल्याला चांगलं ग्रीन कलर आला पाहिजे म्हणून। हळद टाकली आहे आणि माझा घरात बनवलेला गरम मसाला आहे। हळद गरम मसाला सगळा मी घरीच बनवतो, तर ह्या दोन वस्तू टाकल्यात। सेलमची हळद आहे, हळद पण कमीच टाकते कारण की सेलमची हळद आहे। आणि हा सुहानाचा मटन मसाला आहे, तो टाकला आहे, बघू शकता। चांगलं एक मिक्स करूया ह्याला आणि अजून ह्याला परतवायचं आहे। 10 ते 15 मिनटं अजून मी ह्याला परतवलं होतं चांगलं, बघू शकता तुम्ही। अजून मसाला वाटला नाही आहे, मसाला वगैरे वाटेपर्यंत 10-15 मिनटं झाली होती, तर बघू शकता ह्याला चांगलं एक मिक्स दिलं आहे। तुम्ही बघू शकता ते गुडदे आत्ताच ते हे झाले आहेत, कारण की ते लगेच शिजतात म्हणून त्यांना लेट टाकलं। आणि मी कढई जी घेतली ती फॉग आहे आमची चायनीजचं, तर ह्याच्यामध्ये तर वस्तू कुठली फ्राय करायची असेल तर ती खूप छान होते। ही आमच्या घरी भांडी घासायला येते, ते पण आले आहेत। आणि ह्या लांब लांब कमी तिखटवाल्या मिरच्या मी लांब लांब कट करून टाकल्यात, तर ह्या मिरच्या खायला खूप चविष्ट लागतात। म्हणजे त्या मटणाच्या पीसपेक्षा मिरच्यांमध्ये खूप टेस्ट येतो, त्याला अशा उभ्यामधून चीर लावून मी टाकलेत त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता। आणि आता मी वाटण वाटणार आहे, कारण की अजून ह्याला खूप वेळ फ्राय करायचं आहे आपल्याला। असंच आपल्याला शिजवायचं आहे बिना पाणी घालता। बघू शकता कोथिंबीर, मिरची, पुदिना पण आहे, तो आतमध्ये गेला आहे। लिंबू टाकला आहे मी आणि ह्याचं एक चांगलं पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम फाईन पेस्ट करायचं आहे आणि ते पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायचं। मग आता तुम्ही बघू शकता ह्याला ग्रीन कलर आलेला आहे ऑलरेडी, पण अजून मग आपण ते वाटण टाकणार आहे। तुम्ही बघू शकता किती पसारा आहे, कारण की मी सकाळपासून करते, इथे आम्ही गप्पा गोष्टी करत करत काम करत होतो। आता ह्याच्यामध्ये ते वाटण टाकून घेऊया आपण। आमची मज्जा चाललेली, कारण की आज आमची सुट्टी आहे, पार्टी आहे, म्हणून आम्ही खूप मज्जा करणार आहे आज। तुम्ही बघू शकता कस्टमर येत होते, कस्टमरला सांगितलं बंद आहे आज। हे हिरवं वाटण आहे, तर हे हिरवं वाटण टाकून घेतलं आहे, बघू शकता। आता मस्त एक त्याला मिक्स देऊन त्याला चांगलं ढाकण देऊन शिजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता ह्याचं किती पाणी सुटलं आहे, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये किती पाणी असतं, तुम्ही बघू शकता। तर आणि तुम्ही बघू शकता की ऑइल पण जास्त नाही आहे, असं काय नाही आहे की भरपूर तेलाचा वापर केला आहे, असं पण नाही आहे। आणि खायला खूप चविष्ट लागत होतं, त्याचा मसाला, मिरच्या खायला एकदम मस्त लागत होत्या आणि सगळ्या वस्तू एकदम मस्त शिजल्या होत्या। जर तुम्ही गुडद्यांचे छोटे छोटे पीसेस केले तर ते सगळे विरघळून जातात, तर जर कधी केलं तर त्याचे पीसेस थोडे मोठेच ठेवायचे, काळजी वगैरेपेक्षा, फुफ्फुसपेक्षा। तेल जरा शिजायला टाईम टेकिंग असतं। मीठ टाकून घेतलं आहे आता अजून ह्याला पाणी सुटेल, अजून ह्याला मस्तपैकी फ्राय करायचं आहे आपल्याला भरपूर वेळ। तुम्ही बघू शकता, कलर बघू शकता आणि खायला तर एकदम अप्रतिम झाली होती। सगळ्यांनी भरपूर पोट भरून खाल्ली, कारण बघू शकता हे पण भरपूर आहे। माझी कढई मोठी आहे म्हणून ते कदाचित कमी दिसते, पण हे पण जवळजवळ 1.5-2 किलोच्या वरतीच होतं। मस्त आम्ही त्याला ड्राय करून शिजवलं, कारण दोन्ही ग्रेव्ही केले असं तर आम्हाला संपलेच नसते। बघू शकता किती छान त्याला मी फ्राय केलं आहे आणि बोटी एकदम टेंडर झाली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।